राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना देण्याचा काल निर्णय घेतला आणि त्यानंतर अधिकृतपणे राष्ट्रवादी पक्षाचा ताबा अजित पवार यांच्याकडे आला। आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची लढाई सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ही केस किंचित स्ट्रॉंग आहे, पण सुप्रीम कोर्ट कितपत त्याला एंटरटेन करतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या वादावर मंगळवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने निकाल दिला। 141 पानांच्या या निकालात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक चिन्हासह अजित पवार गटाला बहाल केला। अजित पवार यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं। शरद पवार गट यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव वापरू शकत नाही। तसंच अजित पवार गटाला पक्षाचं घड्याळ हे चिन्ह बहाल केलं असून शरद पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्यास मज्जाव केलाय। शरद पवार गट तात्काळ प्रभावानं राष्ट्रवादी पक्षाच्या कामकाजासाठी अपात्र असल्याचं आयोगानं आपल्या निकालात म्हटलं। याशिवाय शरद पवार यांनी दिलेले सर्व आदेश, कृती, निर्देश आणि अधिकृत संवाद यापुढे बेकायदेशीर असतील असंही म्हटलंय। हा निकाल देताना निवडणूक आयोगाने संसद आणि विधिमंडळातल्या लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेतली आहे। पण आयोगाच्या या निर्णयावर घटनातज्ञांनी काही आक्षेप नोंदवले आहेत। निवडणूक आयोग आहे ते 3 टेस्ट वापरतं, ट्रिपल टेस्ट ते म्हणतात की 3 टेस्ट। एक तर पक्षाची घटना, मग पक्षाच्या घटनेचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्स म्हणजे त्याचे उद्देश, आणि मग तिसरं आहे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी। तर आता ह्याच्यात काय झालंय, पक्षाची घटना शिवसेनेसारखं नाही आहे की पक्षाची घटनाच आयोगाकडे नव्हती, राष्ट्रवादीची घटना ही आयोगाकडे होती। पण त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं, आयोगाचं म्हणणं आहे की ह्या घटनेत ती नीट इम्प्लिमेंट झालेली नाही आहे आयोगाच्या मनाने, आणि त्याच्यात इंटरनल इलेक्शन्स जे पक्षाचे होते वगैरे ते व्यवस्थित झालेले नाही आहेत। त्यामुळे इलेक्शन कमिशन अत्यंत पॉवरफुल बॉडी आहे। फक्त आमदार खासदारांचं बहुमत लक्षात घेऊन एखादा पक्ष विशिष्ट पक्ष आहे असं डिक्लेअर करणं हे मात्र माझ्या मते संविधानाचं पूर्ण विकृतीकरण आहे किंवा एका अर्थाने लोकशाहीचं अधःपतन आहे। कारण अँटी डिफेक्शन लॉ जे आहे तो कशाकरता आपण केला तर लोकशाही सुदृढ व्हावी म्हणून केला। आता यातून पळवाटा काढण्याचं कामच जास्त चालू झालंय असं माझ्या हल्ली लक्षात येतं। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केलं होतं। त्याविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मात्र त्यावर वर्षभरानंतरही सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला नाही। पण या दोन्ही केसचा विचार करता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची केस अधिक भक्कम असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे। एकीकडे आयोगाचा निकाल लागलेला असताना आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येत्या 15 फेब्रुवारी पूर्वी लागणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोरच्या युक्तिवादादरम्यान शरद पवार हे पक्षाचे प्राथमिक सदस्यच नाहीत, त्यामुळे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कसे झाले या प्रमुख मुद्द्यावर अजित पवार गटाचा जोर होता। याशिवाय राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार नसल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय। तसंच शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेमणुका कोणतीही निवडणूक न घेता थेट झाल्यात। महत्त्वाचं म्हणजे पक्षात निवडणुकाच पार पडल्या नसल्यानं निवडणूक आयोगाकडे त्याचे पुरावे दाखल केले नसल्याचं अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात म्हटलंय। शिवसेना अपात्रता प्रकरणातही अशाच मुद्द्यांचा आधार घेत शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल करण्यात आलं होतं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून खबरदारी म्हणून कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल काहीही असला तरीही पक्ष आणि चिन्हाची खरी लढाई सर्वोच्च न्यायालयातच लढली जाणार हे नक्की। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।